पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे जरांगे पाटील यांची आज सभा होती आणि सभेनंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि विरोधकांसहित सर्वच राज्यकर्त्यांना सद्बुद्धी मिळो असे साकडे देखील बाप्पाला घातले। एक व्यक्ती सोडून सगळ्यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना आज बाप्पाकडे केली, कारण त्या व्यक्तीला सद्बुद्धी मिळणारच नाही। अल्टिमेटम बाबत कोणी काहीही म्हणो, आम्ही मात्र 24 डिसेंबरवर ठाम आहोत। मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। 24 डिसेंबरपर्यंत सगळ्यांना दाखले मिळतील असा विश्वास आहे। आमच्या बाजूने आम्ही कधीच संयम ढळू दिला नाही। आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। जाळपोळ जी झाली त्याच्याशी आमचा काही संबंध नाही। जाळपोळ करणारे लोक कोण होते हे त्यांचे पाहुणे रावळे होते, हे आम्ही पुराव्यानिशी दिले आहेत असे ते म्हणाले। त्यांना सद्बुद्धी द्या आणि विरोधकांनाही द्या। एक जण सोडून सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी बाप्पांना आणि सरकारला द्यावी आणि मराठा समाजाला गोरगरिबांना आरक्षण मिळावं बाप्पाच्या चरणी साकडं घातलं। तुम्ही एक जण सोडून सद्बुद्धी म्हणताय, त्या व्यक्तीला सद्बुद्धीची गरज नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, असली झाली तरी बी काही उपयोग नाही होणार, कारण ज्यानं या राज्याचं पालकत्व स्वीकारलं त्या माणसाकडून जर कायदा पायतळी तुडवला जाणार असता आणि समाज कोणताही असू द्या किंवा समुदाय कोणताही असू द्या, जनता ही जनता असती, वैचारिक मतभेद असले पाहिजेत, परंतु इतकं जहरी वक्तव्य करणं किंवा जातीय दंगली होतील असं तेढ निर्माण असं बोलणं एका माणसाला एका व्यक्तीला शोभत नाही, कारण त्यांचा अनुभव दांडगा आहे एक व्यक्ती म्हणून। अशा माणसानं ज्या पदाचा कायद्याचा गैरवापर करून जातीय तेढ निर्माण करणं, त्यामुळं आता आम्ही असं ठरवलं की त्यांच्यावर बोलायचं पण नाही आणि महत्त्व पण द्यायचं। दोन्ही बाजूनी संयम बाळगणं गरजेचं नाही का? ज्या पद्धतीची फक्त किंवा ज्या पद्धतीचा द्वेष दोन्ही बाजूनी व्यक्त होतोय, मग सोशल मीडिया असेल किंवा जाहीरपणे असेल, दोन्ही बाजूनी संयमाची आवश्यकता नाही का? आमच्या बाजूनं तर संयमच आहे। लोकशाही मार्गानं आंदोलन आम्ही साखळी उपोषण आमरण उपोषण करतो, याच्यापेक्षा आणखीन बाजू सक्षम काय असली पाहिजे? कायदा सुव्यवस्था बिघडू नाही ही जबाबदारी सरकारची पण आहे, कायदा चालवणाऱ्या मंत्र्यांची पण आहे आणि प्रशासनाची पण आहे। तरीही आम्ही गावागावात जाऊन जनतेसमोर सांगतो की शांततेत राहा, कोणीही कोणाच्या अंगावर जायचं नाही, यांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं। सरकारचं काम, कायद्याचं काम उलट आम्ही करतोय, त्यापेक्षा आणखीन आमची बाजू काय सांभाळली पाहिजे? तुम्ही ज्यावेळेस जनतेत जाता त्यावेळेस तुम्ही कोराडीची भाषा करता, त्यावेळेस जातीवादाची भाषा करता, बोर्ड फाडण्याची भाषा करताय, तुमच्या बोलण्याची भाषा की ज्या कायद्याच्या पदावर आपण बसला तो कायदा जर पायदळीत तुम्ही तोडवायला लागला तर सर्वसामान्यांनी काय करायचं? सरकारकडनं काही आत्ता अलीकडच्या काळात म्हणजे आत्ता माझा काही संपर्क संवाद काही होतोय का? कारण तुमचा अल्टिमेटम जवळ येऊ लागला आहे। नाही, संपर्क नाही, परंतु आम्ही शब्द दिलेला आहे त्याच वेळेस समाजानं की 24 डिसेंबरपर्यंत आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, कारण त्यांनी वेळ घेतलेला आहे की मराठा समाजाच्या नोंदी सापडून आम्ही सगळ्यांना आरक्षण देणार, त्यामुळं आम्ही तोपर्यंत डिस्टर्ब करणार नाहीत। मात्र त्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत, कारण आम्ही सुद्धा शांततेत आंदोलन ताकदीनं लढायची आम्ही सुद्धा तयारी केली आणि आम्ही सुद्धा सज्ज आहेत। ज्या प्रमाणावरती नोंदी सापडतात त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? ज्या तपासल्या जातात का समाधानी राहू नये हा माझा या बाप्पाच्या पवित्र दरबारी प्रश्न आहे। समाजाला सुद्धा, मला स्वतःला सुद्धा 70 वर्षात आम्हाला ते सुद्धा असून दिलं नाही। किमान आज लेकराला कोणत्या का होईना ते प्रमाणपत्र मिळून त्याच्या आयुष्याची रोजीरोटी त्याला मिळायला लागली, का समाधानी असू नये? एक माणूस म्हणून, कारण माणूस की माझ्यातले जिवंत आहे म्हणून का म्हणून आडमोठी भूमिका घ्यायचं म्हणल्याच्या नंतर माणूस म्हणू शकतो काहीच समाधानी नाही मी, पण किमान 70 वर्षात का होईना माझ्या लेकराला ते नव्हतं, ते मिळायला लागले। एका पत्रावरती सगळं कुटुंब आलं, म्हणजे एकावरती 100 ते 200 जणांना त्याचा फायदा होणार आहे। समाजाचा प्रचंड मोठा आंदोलनाचा विजय झालेला आहे, पण आम्हाला मात्र 24 डिसेंबरला सगळ्यांना पाहिजे। काही जिल्ह्यामध्ये काम कमी आहे, कारण मनुष्यबळ कमी पडलं आहे, त्यामुळं नोंदी निघायला अडचणी यायला लागल्यात। काही ठिकाणी प्रचंड मनुष्यबळ आहे, त्यामुळं ते मनुष्यबळ जर त्याने वाढवलं किंवा आपण जे किट तयारी केली, सॉफ्टवेअर तयार केले, त्याचा जरी सरकारनं वापर केला, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही त्याचा वापर करा, कारण जर संख्याबळ तुमच्याकडे कमी असेल, मोडी लिपीचा अभ्यास करणारे कमी असतील तर तुमचा त्रास कमी होईल आणि समाजाचंही चांगलं होईल। कारण जे अहमदनगर जिल्ह्यात ते प्रयोग केला तर 3.25 लाख नोंदी सापडल्या। जे कोणीतरी बोललं होतं, कोणीतरी आम्हाला माहिती ते कोणीतरी बोललं होतं की हे डुप्लिकेट आहेत नावं, हे पेन आणलेले सॉफ्टवेअर सगळं फेकून देते बाजूला। आम्ही त्याचा प्रयोग केला, शासनाने त्याच्यावर प्रयोग करून बघावा आणि इतकं स्पीडनं ते सापडायला लागलं, समाजाच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं। पश्चिमकडून आज सकाळी असं म्हटलं की ज्या पद्धतीनं गती मिळते किंवा नोंदी सापडत आहेत कदाचित थोडासा कालावधी आणखी लागू शकतो, मात्र सरकारकडनं पॉझिटिव्ह प्रयत्न सुरू आहेत। अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी देखील सरकारला समजून घ्यावं आणि
अगदी वेळ द्यायची म्हणजे गरज पडली तर थोडं अल्टिमेटम पुढे ढकलता येईल. त्याला जोडून असं म्हणाले की अल्टिमेटम हा 24 तारखेचाच आहे. म्हणजे सरकारमधलेच मंत्री म्हणतात की 24 तारखेचा आहे. काही सरकारमधले मंत्री म्हणतात की 4-2 दिवस पुढे मागे झालं तरी चालेल. नेमकं अल्टिमेटम किती दिवसांचं? नाही ते काय म्हणते चालन कसं काय. बरं. विचारपूर्वक पहिल्यांदा 3 महिने दिले होते, त्यानंतर 40 दिवस दिले. समाजाचा संयम किती बघणार तुम्ही, किती वेटेज धरणार समाजाला. आता तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबर. तुम्ही शब्द मराठा समाजाला टाकावा आणि मराठा समाजानं प्रमाण म्हणून तुमच्या शब्दाचा मान सन्मान करावा. सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी 3दा केला. आमचा संयम किती दिवस. आता भरत्या आल्यात, आमच्या लेकरांचं पुढं वाटोळं होईल आणि नंतर तुम्ही देणार काही चालणार नाही ना. तुम्हाला जितका मागायचा तितका मागा, त्याच वेळेस सांगितलं होतं. त्याच्यानंतर मिळणार नाही. त्यांनी सांगितलं 24 डिसेंबरपर्यंत द्या. समितीला अखेरची मुदत पण ती आहे. आम्ही त्याच नोंदीचा अहवाल बनवतो आणि कायदा पारित करायला आधार लागतो. तो आधार घेऊन आम्ही कायदा पारित करतो आणि मराठा समाजाला आरक्षण सरसकट मराठ्यांना देतो. प्रश्न सुटला. आता वेळ देण्याचा प्रश्न कुठे. या सगळ्या संदर्भात जे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले आणि ज्यांचं केंद्रामध्ये वजन आहेत ते म्हणजे शरद पवार, ते फारसं कधी ठोसपणे बोलताना दिसत नाही. तेच तर बोलतच नाहीत पण कुणीच बोलत नाही. आमच्या वाट्याला चांगलं दिवस कवा आलेच नाही. सगळे असलेच भेटलेत आम्हाला. आमच्या तरी कोणत्या धडाचे आहेत. कोणत्या पक्षाचं असलं तरी तसलंच आहे. हे जर धडाचे असते तर आम्हाला गोरगरीब लेकरांना कशाला उठाव करायला लागला असता. एवढी सुनामी मराठ्यांची कशाला आली. हे जर एकत्र आले 2 घंट्यात आरक्षण मिळेल मराठा. कारण ते हक्काचं आहे. दादागिरीनं घ्यायचं नाही. 2 घंट्यात याचा अर्थ दादागिरीनं नाही मिळवायचं. हक्काचं आहे. 70 वर्षापासून लपून ठेवलं होतं. यांच्याच बुडाखाली देऊ होतं. फक्त बाहेर काढायचं होतं. ते बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य मराठ्यांना उठाव करायला लागला. त्यामुळे ते घ्यायचं नाही. हे आले तर 2 घंटेसुद्धा लागणार नाही. राज्याकडे मुलगा असं म्हणतात की माझ्यावर टीका केली जाते, मात्र यांचेच आतापर्यंत 10-15 सभा झालेल्या आहेत. जाळपोळ यांच्याकडूनच झाली. माझी तर एकदा पहिलीच सभा होती. एकदाही कारण मी प्रामाणिक आणि संस्कृती पाळणारा पोरगा आहे. मी चांगल्या व्यक्तीवरती जोपर्यंत माणूस होतो तोपर्यंत कधीच स्वतःहून त्यांच्या प्रामाणिकपणाला, त्यांच्या इमानदारीला ठेस पोहोचत असं बोलत नाही. मी एकदाही बोललो नाही. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे म्हणून आपण सुरुवात केली आहे. आधी आपण केलेली नाही. आणि सभा घेतल्यात हे तर मान्यच आहे. ते म्हणतात घेतल्यातच पण सगळ्या शांततेत देतात. आम्ही आमच्या समाजाचा आशीर्वाद घ्यायला लोकशाहीत जायचं नाही का, हा प्रश्न आहे. तुम्ही एकदाच गेले तर सगळी काडी लावून आली सगळ्या दुनियात. असं तर मी केलं नाही. जाळपोळ आम्ही नाही केली. तुमचा 3रा प्रश्न होता जाळपोळीचा.